शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। ज्या चंद्रहार पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या मैदानात काँग्रेस विरुद्ध उद्धव ठाकरेंनी मान ठोकली होती, तोच महाराष्ट्र केसरी पैलवान आता उद्धव ठाकरेंना आसमान दाखवणार असल्याची चर्चा रंगली आहे। पाहूया। जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय राहायचे। त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे। ही दृश्य आणि उद्धव ठाकरेंची ही वाक्य फक्त 14 महिन्यांपूर्वीची आहे। मातोश्रीवर थाटामाटात पक्षप्रवेश, फक्त पक्षप्रवेशच नाही तर थेट सांगली लोकसभेचं तिकीट सुद्धा। मित्रपक्ष काँग्रेसची पर्वा न करता एवढा मोठा डाव ज्या पैलवानावर उद्धव ठाकरेंनी लावला, तो पैलवान म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे। त्यात मंत्री संजय शिरसाट यांनी तर मुहूर्ताची घोषणा सुद्धा करून टाकली आहे। तुमचं कुंपण सगळं गेलं साफ झालेलं, त्याच्याकडे लक्ष मी वारंवार सांगत असतो की इतरांकडे डोकून पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय चाललंय ते पाहणं। आता सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होतोय आणि येणाऱ्या 30 तारखेला सुद्धा मोठमोठ्या लोकांचा प्रवेश होतोय। चंद्रहार पाटील सोमवारी प्रवेश होतोय। थांबवा, हिंमत असेल तर। तुमच्यापासून कोणीही तुमच्याकडे राहण्याच्या मनस्थितीत नाही। दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्या। नायगाव ते नाशिक आणि सायन ते सांगली ठाकरेंच्या शिवसेनेला ओहोटी लागल्याचं चित्र आहे। त्यातही सांगलीतली ही बातमी ठाकरेंच्या सेनेसाठी जास्तच त्रासदायक असू शकते। शिवसेनेकडून पक्षप्रवेशाची ऑफर आहे हे चंद्रहार पाटलांनी मान्य केलं, मात्र पक्षप्रवेश करायचा पक्ष सोडायचा याबाबत निर्णय अजून घेतला नाही असं सांगत अधिकृत भूमिका लवकरच जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतलाय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे। चंद्रकांत पाटलांनी 26 एप्रिल रोजी उदय सामंतांच्या मध्यस्थीनं कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट सुद्धा घेतली होती। तर तिकडे मिरजेत चंद्रहार पाटलांसाठी शिवसेनेची दारं उघडी असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी महिनाभरापूर्वी सांगितलं होतं। बघा, मला वाटतं चंद्रहार पाटील जे आहे एक चांगला कार्यकर्ता आहे। चांगल्या लोकांना नेहमीच वाव जो आहे शिवसेनेमध्ये आहे। शिवसेनेमध्ये काम करण्याचा शिवसेनेची दारं जी आहेत ही सगळ्यांसाठी उघडी आहेत। जो कोणी निर्णय घेईल त्याला त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत, तयार आहोत आणि त्याला जी काय ताकद लागेल, त्याची स्वतःची देखील ताकद आहे, तो स्वतः पैलवान आहे। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी असा कुठला विचार केला तर नक्कीच शिवसेना जी आहे त्याचे स्वागत करेल। सांगली लोकसभा निवडणूक हाय व्होल्टेज झाली होती। इथं उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती हे आपल्याला आठवत असेलच। त्यानंतर काँग्रेसमधून विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून लाखभर मतांनी निवडूनही आले। चंद्रहार पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते। या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा तणाव झाला असला तरी त्याला एक कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील असल्याचीही चर्चा रंगली होती। चंद्रहार पाटील हे काही फार मोठे नेते किंवा फार जुने राजकारणी नाहीत, पण 14 महिन्यात त्यांनी ठाकरेंना सोडून जाणं हे ठाकरेंसाठी चांगलं लक्षण नाही। त्यांच्या जाण्यानं ठाकरेंना पक्ष संघटनेत किती तोटा होईल माहीत नाही, पण चंद्रहार पाटलांनी शिंदेंसोबत जाण्यानं ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्यावर मोठं प्रश्नचिन्ह असेल हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।